महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उरला 1 तास। बंडखोरांची मनधरणी करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू। थोड्याच वेळात निवडणुकांचं अंतिम चित्र स्पष्ट होणार। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी। बंडखोरांना शमवण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर। मुख्यमंत्र्यांचाही बंडखोरांशी संवाद। किती बंडखोर माघार घेणार? थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार। महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची घोडदौड। महायुतीची 27 जागांवर बाजी। भाजपचे 18, शिवसेनेचे 8 तर राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये जाणार। 4 जानेवारीला शिवसेना भवनामध्ये राज आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वचननाम्याचं प्रकाशन। शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। आदित्य ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी। अमित ठाकरेंच्या भेटीसाठी आदित्य ठाकरे शिवतीर्थावर। बैठकीनंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र सेना भवनवर जाणार। ठाकरे बंधूंच्या सर्व उमेदवारांना आज शिवसेना भवनामध्ये बोलावलं। दोन्ही पक्षाचे उमेदवार पहिल्यांदाच एकत्र येणार। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे करणार मार्गदर्शन। नागपूरमध्ये भाजपच्या किसन गावंडे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर अर्ज मागे घेऊ नये म्हणून किसन गावंडेंना कार्यकर्त्यांनी ठेवलं होतं घरात कोंडून। अजित पवार पत्रकार परिषदेतून पुणे पिंपरी चिंचवडचं व्हिजन मांडणार। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सत्ता। पत्रकार परिषदेतून अजित पवार भाजपवर टीकेची झोड उठवण्याची शक्यता। मुंबई महापालिकेसाठी उद्या महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार। मुंबईच्या वरळी डोममध्ये महायुतीची पहिली जाहीर सभा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह प्रमुख नेते राहणार उपस्थित। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 जानेवारीपासून मैदानात। रोज 3 ते 4 सभांचं नियोजन। मुंबईमध्ये सभा घेऊन शिंदे प्रचाराचा नारळ फोडणार। खासदार श्रीकांत शिंदेही प्रचारात उतरणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगात तक्रार। उमेदवारांना धमकावून अर्ज भरून दिले नसल्याचा आरोप। आयोगाचे पालिका आयुक्तांना अहवाल पाठवण्याचे निर्देश।